18 पुराणे शिवलीला गाती 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 18 पुराणे शिवलीला 18 पुराणे शिवलीला गाती 18 पुराणे शिवलीला गाती ऐसा उमापती टाळी 18 पुराणे शिवलीला गाती ऐसा उमापती समर्थ जो सचना हो माय बापो ऐका माझा शिव साधा नाही शिव साधा नाही 18 पुराणे शिव लीला गाती लीला शिवाच्या जेवढ्या लीला आहेत त्या 18 पुराण गायन करून सांगतात ऐसा उमापती समर्थ जो आमचे स्वामी म्हणतात सज्जन हो माय बापा हो शिवलीला गाण्यासाठी त्या तोला मोलाचा बनायला पाहिजे आणि तोला मोलाचं बनण्यासाठी काही कार्य केले पाहिजे उगाच पुराण रिकामे नाही तर याचं नाव घ्यायला आणि त्याचं नाव घ्यायला आणि याचं वर्णन करायला 18 पुराणे शिवलीला गाती ऐसा उमापती समर्थ जो साही शास्त्रज्याच्या नामे पारायण 6 शास्त्रज्ञाचं नामाचं पारायण करतात पारायण सदा गाते गुण तयाची आमचे माऊली सांगतात शिव संप्रदायामध्ये अभंग आहे शिवपाठ तुम्ही केला असाल शिवपाठामध्ये प्रमाण आठवतात तुम्हाला ऐका भगवान शंकराचं वर्णन तोंड भरून सगळ्याच संतांनी केलेलं असा एकही संत नाही की त्या संतांना माझ्या भगवान शंकराचं वर्णन केलंय यात नवल नाही पण 6 शास्त्र 18 पुराण आणि 4 वेद छातीला हात लावून आदरणीने त्यांचं महाराज गुणगान करतात आपण देखील भगवान शंकराची आराधना केली पाहिजे एवढे मोठमोठे संत पदाला पोहोचलेले संत महात्मे सांगतात म्हणून आपण शिवपाठ केला पाहिजे शिवाचं भजन केलं पाहिजे आपल्याला महाराज संसार हे रोजचा आहे रोज संसार करतो आपण पण काही वेळ हे भगवान परमात्म्यासाठी काढला पाहिजे शिवपाठ केला पाहिजे असे काही लिंग आहेत आपा असे काही लिंगायत लोक आहेत त्याच्या गळ्यामध्ये लिंग सुद्धा नाही ज्याच्या गळ्यामध्ये लिंग आहे ते निस्त खोकडा आहे निस्त खोकडं हलतोच कशाला देवाला फसवू नको पवित्र गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घालावी पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ घालावी पवित्र लिंग घालावं जे लिंगायत धर्मामध्ये जन्माला आला आहे त्यांना लिंगाची पूजा केल्याशिवाय अन्न सेवन करायचं नाही 18 पुराणी शिवलीला गाती नाहीसा उमापती समर्थ जो शिवपाठ करा